कसं काय मित्रांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात टी श्रेयस ब्लॉग्स. यवतमाळ वर्धा नांदेड या रेल्वे लाईनच्या अपडेटमध्ये आपण आता आलेलो आहोत यवतमाळला, जे की सम्राट ढाब्याच्या मागं आहे. इथं अशा प्रकारे काम चालू आहे. तिथं मी तुम्हाला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आणि इथं बरंच काम झालेलं आहे, ते पण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, जे की वर्धा यवतमाळ नांदेडचा या रेल्वे लाईनचा जे पार्ट राहणार आहे ते आता कळंबपर्यंत चालू झालेली आहे. जे की वर्धा ते कळंबपर्यंत ट्रेन चालू झालेली आहे आणि दुसरा टप्पा राहणार आहे यवतमाळपर्यंतचा. या ठिकाणी बरंच काम झालेलं आहे आणि बरंच काम बाकी आहे. ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करील. कारण की हे जे मागं तुम्ही बघत आहात, आता मी तुम्हाला मागच्या कॅमेराने दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहत असाल, हे JCB आहे, इथं खोदकाम चालू आहे. आणि तो जो पूल आहे, हा जो पूल आहे मित्रांनो, हे सम्राट ढाब्याच्या साईडचा आहे, जे की आपण मागच्या बारीनं पलीकडल्या साईडचं बघितलं होतं. आता त्याच्या आड्याला काम चालू झालेलं आहे. इथं तुम्ही बघतच असाल, अशा प्रकारे इथं खोदकाम चालू आहे. मशीना वगैरे आहेच इथं आणि पावसाळ्यामुळे या ठिकाणी पाणी वगैरे साचलेलं आहे. असं काहीसं इथलं झालेलं आहे काम. आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता, इथं गिट्टीचा थर वगैरे पूर्ण असं या ठिकाणी लेवल केलेलं आहे. आणि साईडला नाल्याचं काम चालू आहे. या साईडला असं काहीसं इथलं काम चालू आहे. आणि या ठिकाणी तुम्ही हे मोठा खड्डा दिसत असेल तुम्हाला, या ठिकाणी पूल वगैरे राहणार आहे. कारण की या साईडचं हे असं पाणी जे आहे ते या ठिकाणाहून इथून जाणार आहे असं खालतं. ठीक आहे, आता आपण समोर जाऊया, तिथलं तुम्हाला दाखवतो. कारण की तिथं मजूर वगैरे आहे, तिथं काम चालू आहे. आणि समोर जे आहे, जे की आपण पुलाचं काम बघितलं होतं, व्हेनेशियन हॉटेल जवळील आपण काम बघितलं होतं. आणि तिथलं काम स्लीपरसुद्धा आले होते, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. आणि या ठिकाणी असं काहीसं काम आहे. आणि ही तर तुम्ही बघता मोठा असा या ठिकाणी इथं खड्डा केलेला आहे. आणि या ठिकाणी पुलाचं काम साहित्य वगैरे आलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहतच असाल, असं काहीसं या ठिकाणी काम आहे. आणि इथं सिमेंटच्या बोन्या वगैरे पण आहे. आणि मोठा असा या ठिकाणी ढीग टाकण्यात आलेला आहे, जे की आपल्या याचा मुरमाचा असणार आहे. असं काहीसं इथलं काम आहे. आता जाऊया आपण त्या साईडचं पण बघूया. आणि जमलं तर तुम्हाला आपल्या इकडलं पण दाखवतो, व्हेनेशियन हॉटेल जवळचं. आता तिथं ट्रॅक लेअरिंगचं काम चालू झालं असावं, आपण समोर बघणारच आहोत. तर चला मग आता जाऊया, तिकडं जाऊया रेल्वे स्टेशनवरती. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आपण आलेलो आहोत सम्राट ढाब्याच्या साईडला. या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे, ते याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि हा आहे रोड, इकडं आपला आर्नी जाते आणि इकडे यवतमाळात जाते. आणि हा आहे रेल्वे स्टेशनचा परिसर समोरला, ते आपण नंतर बघूया. त्या ठिकाणी मित्रांनो, त्याआधी मित्रांनो, आपण या ठिकाणी पुलाचं काम बघायला आलेलो आहोत. आणि असा काहीसा या ठिकाणी मोठा असा पूल राहणार आहे. इथून मित्रांनो 2 ट्रॅक जाऊ शकते या साईडला. कारण की या ठिकाणी मोठे या ठिकाणी पेच दिलेले आहे. आणि असं काहीसं इथलं काम आहे. असं इथं पाणी साचलेलं आहे, बरसातीचं आहे. आणि त्या JCBच्या मागचं आत्ताच आपण काम बघितलेलं आहे. आणि इथलं थोडं काम बाकी आहे, होईल लवकरच. प्रगतीपथावर काम चालू आहे. कारण की JCB वगैरे या ठिकाणी मोठं असं काम चालू आहे, खूप फास्ट इथलं काम चालू आहे. आणि आता आपण त्या साईडला बघूया. तर चला मग आपण तिकडं पण जाऊया. तर आपण आत्ताच त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि आपण या साईडला आलेलो आहोत. असं काहीसं इथलं पण काम आहे. कारण की त्या साईडचं पण तेवढंच काम झालेलं आहे आणि या साईडचं पण तेवढंच काम झालेलं आहे. आणि इथलं पण पाण्यानं पूर्ण या ठिकाणी भरलेलं आहे. आणि असं काहीसं इथलं काम झालेलं आहे, जे की आता बरसातीच्या मोसमच्याने या ठिकाणी तुम्हाला गवत वगैरे उगलेलं दिसत असेल या ठिकाणी. आणि या साईडला इकडं परिसर राहणार आहे, रेल्वेचा परिसर राहणार आहे. इथं हे क्वार्टर्स वगैरे बनलेले आहे, मोठी अशी इमारत बनलेली आहे या ठिकाणी. ते पण तिकडं आपण जाणारच आहोत समोर. आणि रेल्वे स्टेशनचा परिसर त्या ठिकाणी तिकडं बनलेला आहे. म्हणजे
बेसिक काम झालेलं आहे. आणखी जे की मागच्यापर्यंत बघितलं असं ना आपण त्याच्यानंतर आता 1.5 महिन्यानं आलेलो आहो इथं यवतमाळ रेल्वे स्टेशनचं काम बघायला. आणि आता किती काम झालं हे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर फायनली मित्रांनो, हा जे रोड आहे जे की डायरेक्ट बायपास बनवलेला आहे. याच्या खालतून आपली ट्रेन जाणार आहे जे की यवतमाळच्या रेल्वे स्टेशनवर राहणार आहे. आणि आता इथला रोड हा चालू झालेला आहे जे की या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल. इथून असा रोड चालू झालेला आहे. आणि हा राहणार आहे आपला यवतमाळचा रेल्वे परिसर. असा काहीसं इथलं काम आहे. आणि आमचा दोस्त यूट्यूबर. आणि असं काहीसं इथलं रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे जे की तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल. ट्रक या ठिकाणी खाली होत आहे. असं काहीसं या ठिकाणी काम चालू आहे. मोठे मोठे या ठिकाणी मुरुमाचे ढीग पण आलेले आहे. आणि हा आपला जुना रोड आहे जे की आपण बायपास जाऊ आर्नी बायपास आहे. असा काहीसा आहे जुना. आणि इथं या ठिकाणी खालतून होता, आता या ठिकाणी पूल बनलेला आहे. आता खालचा पण रोड चालू आहे सध्या आणि वरचा पण चालू आहे. दोन्ही पण चालू झालेले आहे. वरतून पण आपण जाऊ शकतो. या ठिकाणी कलरिंगचं काम चालू आहे त्याच्यामुळं असं काहीसं या ठिकाणी पांढरा व्हाईट कलर मारलेला आहे. आणि त्या साईडला तुम्ही बघत असाल इथं काम चालू झालेलं आहे जे की कलरिंगचं राहणार आहे. असं इथलं काम झालेलं आहे. आणि आतमध्ये आपण जाऊ शकत नाही, सिक्युरिटी गार्डनं आपल्याला नाही म्हणलेलं आहे. इथं मित्रांनो आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. इथं बिल्डिंग बनणं चालू आहे जे की यवतमाळ रेल्वे स्टेशनची राहणार आहे. अशा प्रकारे काहीसं खूप प्रगतीपथावर या ठिकाणी काम चालू आहे. तर या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे इथं कलरिंगचं काम चालू आहे जे की तुम्हाला या ठिकाणी मजूर वगैरे दिसत असेल. या ठिकाणी काम चालू आहे जे की हे रंगवण्याचं आहे. खूप फास्ट इथलं काम चालू आहे. आणि त्या साईडला बघू शकता इथं रेल्वेचं चालू आहे काम जे की याच्या खालतून जाणार आहे आपल्या पुलाच्या. आणि इथं JCBनं असं काम चालू आहे. खूप फास्ट इथलं काम चालू आहे. आणि हे परिसर राहणार आहे काहीसा असा. आणि समोर पण तुम्हाला दाखवतो मी. तर चला आपण जरा वेळ न घालवता आपण तिकडे जाणारच आहोत समोर. मित्रांनो, हा जो रोड आहे आता आपण पुलाच्या खाली तर उतरलेला आहो, समोर आलेला आहो जे की इकडं दारवा बायपास राहणार आहे. रोड चालूच आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता मोठमोठे या ठिकाणी ट्रकाचं आवक जावक या ठिकाणी चालू आहे. आणि हे आपले बोबडे भाऊ आहे. आणि असं काहीसं इथलं काम चालू आहे जे की गिट्टी लेअरिंगचं काम या ठिकाणी झालेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण बिछावलेलं आहे जे की पूर्ण लेवल केलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही हे समोर बघत आहात हे नाले आहे जे की ऑलरेडी या ठिकाणी बनवलेले आहे. फक्त या ठिकाणी गाडण्याचं काम होते. असं ऑलरेडी या ठिकाणी पहिलेपासूनच बनवले जाते आणि नंतर या ठिकाणी टाकलं जाते. आणि या साईडला पूर्ण असं गिट्ट लेअरिंगचं काम झालेलं आहे गिट्टीचं जे की आपलं इकडं बायपास जाणार आहे. इथलं काम झालेलं आहे आणि या साईडचं काम बाकी आहे. तुम्ही बघू शकता काहीसा असा या ठिकाणी रोड राहणार आहे जे की इकडलं काम थोडं बाकी आहे. ती क्रेन वगैरे चालूच होती, आपल्याला दिसलं, मी दाखवलं तुम्हाला. इथलं पण काम चालूच आहे. आणि इकडलं गिट्टी लेअरिंगचं काम झालेलं आहे. आणि हे नाली पण खोदलेली आहे जे की हे नाल्या वगैरे टाकण्यासाठी या ठिकाणी राहणार आहे. तर मित्रांनो, आपण सम्राट ढाब्याच्या मागचं जे की काम झालेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि त्याच्यासमोर पण त्या ठिकाणी पुलाचं काम झालेलं आहे जे की यवतमाळ आर्नी रोड जाते त्याच्या खालचं पण काम बघितलेलं आहे. आणि रेल्वे स्टेशनवर जायची परमिशन नाही दिली आपल्याला सिक्युरिटी गार्डनं, त्याच्यामुळं आपण काही जाऊ शकलो नाही. मित्रांनो, तो जो नवीन पूल बनलेला आहे जे की रेल्वेच्या वरून गेलेला आहे तो रोड या ठिकाणी चालू झालेला आहे. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे की आपल्या दारवा यवतमाळ बायपासवर जे की पेट्रोल पंपाजवळ या ठिकाणी राहणार आहे पूल, ते व्हिडिओ बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.